नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिले की पारायण म्हणजे काय व पारायण कशासाठी करायचे. आता बघूयात की पारायणाचे महत्त्व नक्की काय आहे. तर पारायणामध्ये आपण एक वेळ व काळ ठरवलेली असते व त्या दिवसांमध्ये आपण आपल्या गुरूंची एक विशेष उपासना संकल्प करून करत असतो. तर ही उपासना करत असताना आपण आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद घेतलेला असतो की ती पूर्ण करून घ्या. तर ती करत असताना आपण आपले मन पूर्ण लक्ष केंद्रित करून मनोभावित उपासना करत असतो व यावर आपले गुरु आपल्यावर लक्ष ठेवून असतात. ते बघत असतात की आपण किती भक्तिभावाने त्यांना आळवतोय, त्यांचा ध्यास घेतोय, त्यांना शरण गेलेलो आहे व ते दया करून कृपा आशीर्वाद देऊन आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढायला अनेक पटींनी प्रयत्न करतात व अशक्य गोष्टी शक्य करतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात, गुरुबळ देतात, कृपा आशीर्वाद देऊन आपल्याला संकटातून बाहेर काढतात व आपल्या सगळ्या इच्छांना मार्ग मोकळे करून देतात. तर हे आहे पारायणाचे महत्त्व.